चांदोबा रामायण 52वा भाग उत्तरकांड प्रारंभ। जेव्हा श्रीराम राक्षसांचा संहार करून अयोध्येला परत येऊन राज्याभिषिक्त झाले आणि राज्यपालन करत होते, तेव्हा एके दिवशी त्यांच्या भवनात चारी दिशांकडून अनेक मुनी, अगस्त्य इत्यादी आले आणि द्वारपाळाद्वारे आपला संदेश पाठवला की ते रामाच्या दर्शनासाठी आले आहेत। त्वरित रामाने त्यांना आत बोलावले, अर्घ्य आणि पाद्याने त्यांचा सत्कार केला, त्यांना उचित आसनांवर बसवले आणि कुशल प्रश्न विचारले। मुनींनी रामाला पुन्हा राजाच्या रूपात पाहू शकल्याबद्दल आपला आनंद व्यक्त केला। ते म्हणाले की रामाद्वारे रावणाचा वध केला जाणे ही काही मोजण्यासारखी गोष्ट नव्हती। जरी रामाच्या हातून मारले गेलेले सर्व राक्षस वीर महान होते, तरीही इंद्रजितसारख्या अजिंक्याला लक्ष्मणाच्या हातून वध करवणे ही आश्चर्यकारक गोष्ट होती। त्यांचे बोलणे ऐकून रामाला खूप आश्चर्य वाटले। रावण, कुंभकर्ण, महोदर, प्रहस्त, देवांतक आणि नरांतक यांसारख्या राक्षस वीरांपेक्षाही इंद्रजित अधिक पराक्रमी असल्याचे ऐकून ते इंद्रजितच्या प्रभाव पराक्रमाविषयी ऐकण्यास उत्सुक झाले। तेव्हा अगस्त्य रामाशी रावणाच्या वंशाविषयी या प्रकारे बोलू लागले। कृतयुगात ब्रह्माचे मानसपुत्र आणि दुसरे ब्रह्मा मानले जाणारे पुलस्त्य एकदा तपस्या करण्याच्या निमित्ताने मेरू पर्वताच्या क्षेत्रातील तृणबिंदूच्या आश्रमात गेले। तिथे जेव्हा ते तपस्या करत होते, तेव्हा देव, नाग आणि राजर्षी कन्या दररोज येऊन क्रीडा आणि गोंधळ करत असत, ज्यामुळे त्यांच्या तपस्येत विघ्न येत असे। पुलस्त्य यांनी शाप दिला की जी स्त्री त्यांच्या समोर येईल ती गर्भवती होईल। हा शाप ऐकून सर्व कन्या घाबरल्या आणि त्यांनी त्या आश्रमात जाणे सोडून दिले। हे वृत्त तृणबिंदूच्या कन्येला माहीत नव्हते। ती नेहमीप्रमाणे पुलस्त्य यांच्या आश्रमात आली आणि आपल्या मैत्रिणींना शोधू लागली। तिला तिथे कोणीही दिसले नाही। ती थेट त्या ठिकाणी गेली जिथे पुलस्त्य वेदाध्ययन करत होते। त्यांचे दर्शन होताच तिच्यात गर्भाची चिन्हे प्रकट झाली आणि तिचे पूर्ण शरीर फिकट पडले। ती आपल्यात झालेला बदल पाहून आश्चर्यचकित झाले आणि आपल्या पित्याच्या आश्रमात परत जाऊन म्हणाली, बाबा, पहा माझे शरीर कसे बदलले आहे। आपल्या मैत्रिणींना शोधण्यासाठी जेव्हा मी पुलस्त्य आश्रमात गेले तेव्हा असे झाले। मला कारण माहीत नाही, मला भीती वाटत आहे। तृणबिंदूने ओळखले की पुलस्त्य यांच्या शापाच्या परिणामी आपली कन्या गर्भवती झाली आहे। ते तिला घेऊन पुलस्त्य यांच्याकडे गेले आणि म्हणाले, महात्मन, ही माझी कन्या आहे, गुणवती आहे। आपल्याला शोधत येथे आलेल्या या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करा आणि हिच्याद्वारे सेवा प्राप्त करा। पुलस्त्य तयार झाले। आपल्या पत्नीच्या गुणांनी आणि वर्तनाने पुलस्त्य प्रसन्न झाले। ते तिला म्हणाले, तू अत्यंत योग्य आहेस। तुझ्या गर्भातून माझ्यासारखाच पुत्र जन्माला येईल। तू माझे वेद पठण ऐकत असताना गर्भवती झाली आहेस, म्हणून तुझा पुत्र विश्रवा या नावाने प्रसिद्धी पावेल। माझा पुत्र असल्यामुळे तो सर्वांकडून पौलस्त्य म्हटला जाईल। त्यानंतर काही काळाने तिच्या गर्भातून विश्रवाचा जन्म झाला, ज्याने सत्य, शील, शौच आणि शांतीसाठी प्रसिद्धी मिळवली। त्याच्याबद्दल थोर ऐकून भरद्वाज महामुनींनी आपली कन्या देववर्णिनी हिला आणून त्याच्याशी विवाह करून दिला। विश्रवाने तिच्यासोबत गृहस्थाश्रम व्यतीत करताना एक पुत्र प्राप्त केला। तो पुत्र जन्मताच ब्रह्मा स्वतः आले आणि हा बालक धनाधिपती होईल असे सांगून त्याचे नाव वैश्रवण ठेवले आणि निघून गेले। वैश्रवणाला बालपणापासूनच तपस्या हीच परम आवश्यक वाटली। तो महाराण्यात गेला आणि जलभक्षण, वायुभक्षण आणि निराहार दीक्षेचे पालन करत 3000 वर्षांपर्यंत कठोर तपस्या केली। त्या तपस्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मा इंद्रादी देवांचा प्रकट झाले आणि म्हणाले, वत्सा, मी तुझ्या तपस्येवर प्रसन्न आहे, वर माग। वैश्रवण म्हणाला, पितामह, मला लोकपालत्व आणि धनाधिपत्य हवे आहे। ब्रह्मा म्हणाले, मी सुद्धा एका अन्य लोकपालाची सृष्टी करण्याच्या विचारात होतो। इंद्र, यम आणि वरुणासोबत तू सुद्धा चौथा लोकपाल होऊन निधींचा अधिपती हो। हे पहा, सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी पुष्पक नावाचे विमान, यावर आरूढ होऊन संचार करताना देवांच्या समान रहा, असे सांगून ब्रह्मा निघून गेले। अशा प्रकारे ब्रह्माकडून इच्छित वर प्राप्त करून वैश्रवण आपल्या पित्याच्या आश्रमात आला आणि म्हणाला, बाबा, ब्रह्माने मला वर तर दिले आहेत, परंतु निवासासाठी जागा दाखवली नाही। इतरांना त्रास न देता मी राहू शकेन अशी एखादी जागा असेल तर पहा। पुत्राचे बोलणे ऐकून विश्रवा खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले, वत्सा, दक्षिण समुद्र तटावर त्रिकूट पर्वत शिखरावर विश्वकर्माने देवेंद्राच्या अमरावतीसारखे एक नगर निर्माण केले आहे, ज्याचे नाव लंका आहे। ते अत्यंत सुंदर शहर आहे। ते सुवर्णाच्या तटबंदीने आणि वैडूर्य तोरणांनी युक्त आहे। ते सुरुवातीला राक्षसांसाठीच बांधले गेले होते, परंतु विष्णूच्या भीतीने राक्षसांनी ते नगर सोडून पाताळात पळ काढला। सध्या ते शून्य आहे, त्याला राजा नाही। तिथे तू आपला निवास केलास तर कोणालाही अडचण येणार नाही। वैश्रवण पित्याच्या सल्ल्यानुसार अनेक हजार नैऋतांसह लंका नगरीत गेला, तिथे निवास केला आणि सुखाने राज्य करू लागला। तो पुष्पक विमानातून कधीकधी येऊन आपल्या माता, पित्यांचे दर्शन घेऊन जात असे। हे सर्व ऐकून रामाने आश्चर्याने अगस्त्य ऋषींकडे पाहिले आणि विचारले, महात्मन, मी ऐकले आहे की राक्षस पुलस्त्य वंशातच जन्मले, परंतु त्यापूर्वीही राक्षस होते असे आपण सांगत आहात। या राक्षसांचा मूळ पुरुष कोण आहे? त्यावर अगस्त्य यांनी असे सांगितले, कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माने जलाची सृष्टी केली आणि त्याचे रक्षण करण्यासाठी काही प्राण्यांना निर्माण केले। ते प्राणी भूक,
तहान आणि भीतीने व्याकुळ होऊन ब्रह्माला विचारू लागले, आम्ही काय करावे? ब्रह्म उपहासाने म्हणाला, या जलाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करा. काही प्राण्यांनी रक्षामा आम्ही रक्षण करू असे म्हटले. काही इतरांनी जक्षामा आम्ही भक्षण करू असे म्हटले. रक्षण करणारे प्राणी राक्षस झाले आणि भक्षण करणारे यक्ष झाले. राक्षसांमध्ये हेती आणि प्रहेती नावाचे दोन भाऊ होते. त्यातील प्रहेती तपस्या करण्यासाठी निघून गेला. हेतीने विवाह करण्याची इच्छा केली आणि पत्नीच्या शोधात शेवटी यमाची बहीण भया नावाच्या भयंकर स्त्रीशी विवाह केला. त्यांना विद्युतकेश नावाचा पुत्र सूर्यासारख्या कांतीचा प्राप्त झाला. तो मोठा झाल्यावर त्याच्या पित्याने म्हणजेच हेतीने त्याच्यासाठी एक पत्नी निश्चित केली. ती मुलगी संध्याची कन्या होती. तिचे नाव सालकटंकटा होते. सालकटंकटा हिने विद्युतकेशशी विवाह केला आणि पतीसोबत सुखाने विहार करत असताना गर्भवती झाली आणि मंदर पर्वत क्षेत्रात एका पुत्राला जन्म दिला. परंतु तिला त्या पुत्रापेक्षा पतीसोबत विहार करण्यात अधिक रस होता. त्यामुळे पुत्राला तिथेच सोडून ती पतीसोबत विहार करण्यास निघून गेली. ते बाळ तोंडात हात घालून मंद स्वरात रडू लागले. त्यावेळी वृषभ वाहनावर आरूढ होऊन पार्वती आणि परमेश्वर आकाशमार्गाने जात होते. त्यांनी त्या बाळाचे रडणे ऐकले. त्या दाम्पत्याने त्या शिशूला पाहून दया केली आणि जवळ येऊन पाहिले. पार्वतीच्या समाधानासाठी परमेश्वराने त्या बालकाला आपल्या माता समान वय, चिरंजीवित्व आणि आकाशात उडू शकणारे एक नगर दिले. पार्वती देवीने राक्षसांना सद्योगर्भ आणि जन्मताच मातेच्या वयासारखे होण्याचा वर दिला. पार्वती आणि परमेश्वराकडून वरदान प्राप्त करून सुकेश नावाचा तो राक्षस ऐश्वर्यवान झाला आणि आकाशगामी नगरात विहार करत इंद्राच्या समान झाला. सुकेशने वरदान प्राप्त केले असून तो धर्मात्मा सुद्धा आहे असे ऐकून ग्रामणी नावाच्या गंधर्वाने त्रिलोक सुंदरी असलेली आपली कन्या देववती हिला सुकेशकडे आणून विवाह करून दिला. असा पती मिळाल्यामुळे देववती अत्यंत प्रसन्न झाली. त्या दाम्पत्याला माल्यवान, सुमाली आणि माली नावाचे 3 पुत्र 3 अग्नींसारखे झाले. ते महाबलवान, निर्भय आणि भयंकर होते. आपल्या पित्याला शिवाकडून वरदान प्राप्त झाले आहे हे समजल्यावर ते मेरू पर्वतावर गेले आणि कठोर नियमांनी तपस्या करू लागले. त्या तपस्येमुळे तिन्ही लोक होरपळून निघाले. ब्रह्मदेव इंद्रादी देवांना सोबत घेऊन विमानाने आले आणि म्हणाले, तुमच्या तपस्येवर मी प्रसन्न आहे. काय वर हवे आहेत ते मागा. ते म्हणाले, देवा, जर आपली आमच्यावर कृपा असेल तर आम्हाला कोणाकडूनही पराभव मिळणार नाही. आमच्या हातून सर्व शत्रू मारले जातील आणि आम्ही दीर्घायुषी होऊन वैभवात राहू असा वर द्या. ब्रह्माने त्यांना तसाच वर दिला. असा वर प्राप्त करून ते तिघे राक्षस तिन्ही लोकांना पीडा देऊ लागले. देव, ऋषी, सिद्ध, साध्य आणि चारण इत्यादींचे जीवन नरक समान झाले. त्यांचे रक्षण करणारा कोणीही नव्हता. त्या राक्षसांनी विश्वकर्माला बोलावले आणि म्हणाले, आम्ही ऐकले आहे की तूच सर्व देवांची घरे बांधली आहेत. हिमालयावर किंवा मेरू पर्वतावर किंवा मंदरगिरीवर कैलासाच्या तोडीचे सुंदर नगर आम्हाला बांधून दे. विश्वकर्मा म्हणाला, दक्षिण समुद्र तटावर त्रिकूट आणि सुवेल नावाचे 2 पर्वत आहेत. त्रिकूट पर्वताच्या मध्य शिखरावर इंद्राच्या इच्छेवरून मी लंका नगरी बांधून ठेवली आहे. ती स्वर्गासारखी आहे. तिला सोन्याची तटबंदी आणि सोन्याची तोरणे आहेत. तुम्ही तुमच्या राक्षसांचा तिथे राहिलात तर कोणीही तुमच्याकडे पाहण्याचे धाडस करू शकणार नाही. विश्वकर्माचे हे बोलणे ऐकून ते राक्षस अत्यंत आनंदाने अनेक हजार परिवारासह लंकेत पोहोचले आणि ते नगर पाहून परमानंदित झाले. उसी वेळी नर्मदा नावाच्या गंधर्व स्त्रीने आपल्या 3 अत्यंत सुंदर कन्यांना आणून त्या तिन्ही भावांशी विवाह करून दिला. थोरला माल्यवान याची पत्नी सुंदरी होती. सुंदरीच्या गर्भातून वज्रमुष्टी, विरूपाक्ष, दुर्मुख, सुप्तग्न, यज्ञिकोप, मत्त आणि उन्मत्त नावाचे 7 पुत्र आणि अनला नावाची एक कन्या जन्माला आली. सुमालीची पत्नी केतुमती होती. सुमालीला ती पत्नी प्राणापेक्षा जास्त प्रिय होती. केतुमतीला प्रहस्त, अकंपन, विकट, कालकामुक, दंड, सुपार्शु, सनरादी, प्रगस आणि भास्कर्ण नावाचे पुत्र आणि पुष्पोत्कटा, कैकसी, शुचिस्मिता आणि कुंभिनसी नावाच्या कन्या झाल्या. मालीची पत्नी वसुधा असाधारण सुंदरी होती. तिला फक्त अनिल, अनल, हर आणि संपाती नावाचे 4 पुत्रच झाले. हे चौघे विभीषणाचे मंत्री झाले. अशा प्रकारे ते तिघे राक्षस आपल्या मुलांसह आणि परिवारासह लंकेत राहत असताना इंद्रादी देवांना, ऋषींना, नागांना आणि दानवांना त्रास देऊ लागले. तिन्ही लोकांत त्यांना रोखणारा कोणीही नव्हता. ते वीर विहार करू लागले. मृत्यूच्या भीतीशिवाय यज्ञांचा विध्वंस करू लागले आणि वर प्राप्त झाल्याच्या गर्वात फिरू लागले. चांदोबा रामायण 52वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.